राज्यामध्ये हॉटेल्स बंद झालेली आहेत का? उत्तर द्या. राज्य सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी फडणवीसांना या संदर्भात प्रश्न विचारलाय. नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे. काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत. त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते. लोक साठवणूक करतील जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर. त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहत आहेत, त्यावर विश्वास ठेवावा. महाराष्ट्राच्या जनतेला खोटं बोलून ज्या पद्धतीनं आमच्याकडे कुठलाही तुटवडा नाही असं सांगून जनतेची दिशाभूल करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात हे मी म्हणेन. राज्यातले उद्योग का बंद झाले, हॉटेल्स का बंद झाले, त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. आज मी विधानसभेत विचारणार आहे त्यांना. तुम्ही वास्तविकता मांडा ना, काय असेल अडचण ते सांगा ना, लोकांना त्या पद्धतीचं आश्वासित करा ना. पण खोटं बोलून, जसं कोरोनामध्ये तुम्ही खोटं बोललात, कोरोना आमच्या इथलं काहीच होणार नाही, कोरोनाला आमचे लोक मरणार नाही, मग एवढे निर्दोष लोक मेले तर त्याचे पापाची जबाबदारी तुम्ही घ्या ना. मुलांचं अन्नधान्य किंवा आश्रमशाळा असतील, इथे कुठेही कमतरता होता कामा नये, पण तशी परिस्थिती दिसत नाही. आणि दुर्दैव एका गोष्टीचं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार ही कबूलच करायला तयार नाही आहे की तुटवडा आहे. म्हणजे ही जी महत्त्वाची माहिती आहे ही का सरकार लपवते, का सरकार वास्तवतेपासून का दूर आहे, हे मला समजत नाही.